किती भरपूर असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खालीला बिलकुल चालणार नाही. काय असे नखरे पगार कोण देते? त्यातलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकेल सांगते. चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख. काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? तर त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्या सर्वांना कळतं गर्दी झाली नाही म्हणून मंत्री महोदया तिथं चिडल्या आणि कानाखाली मारण्याची भाषा त्या ठिकाणी ते करत आहेत. महायुतीतील नेत्यांची वादग्रस्त विधानं हा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा मुद्दा ठरलाय. संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेबरोबरचा व्हिडिओ, माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ, नितेश राणे यांची वादग्रस्त वक्तव्य, संजय गायकवाड यांची वक्तव्य आणि यांच्या पाठोपाठ आता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या आपल्या बोलण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येतंय. मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत एका ग्रामसेवकाला चक्क कानाखाली मारेन अशी धमकी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधील बोरी गावात एका कार्यक्रमात मेघना बोर्डीकर बोलत होत्या. जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून बोर्डीकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि याच वेळेला त्यांनी ग्रामसेवकाला कठोर शब्दामध्ये सुनावले. यावरून आता आमदार रोहित पवार हे आक्रमक झालेत. त्यांनी मेघना बोर्डीकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लक्ष केलेलं आहे. रोहित पवार यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा प्रत्युत्तरादाखल एक वेगळी पोस्ट केली आहे. एकूणच बोर्डीकरांचं विधान, रोहित पवारांची आक्रमकता आणि या दोघांच्या मध्ये होणारं भांडण यामुळे सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत आलाय. पण नेमकं हे प्रकरण काय हे आधी आपण पाहूया. परभणीतील बोरी गावात कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत असताना एका ग्रामसेवकाला उद्देशून असं म्हणाल्या, तुम्हाला पगार कोण देतंय? तुमची ही चमचेगिरी चालणार नाही. हा प्रकार बंद करा, नाहीतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन. याद राखा, तुमचा जो कारभार चाललाय तो मला माहितीये, म्हणून मुद्दाम मी इथे सीओ मॅडमना बोलवलंय. चमचेगिरी करायची असेल तर नोकरी सोडून दे. याद राख, हा मेघना बोर्डीकरचा शब्द आहे. चमचेगिरी केली तर कानाखाली मारेल. दरम्यान मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरती रोहित पवारांनी एक पोस्ट लिहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एक प्रश्न विचारला होता. रोहित पवार लिहितात की सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्स बार चालवणारे, आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे, यामध्ये आता भर पडली ती थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकाराने देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण. तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण याहीपेक्षा महाराष्ट्राची बेअब्रू होतीये याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा. दरम्यान रोहित पवार यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर याच पोस्टला रिप्लाय देत मेघना बोर्डीकर यांनी आपल्या एक्स अकाउंटवर आणखीन एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्या असं म्हणाल्या, मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रार करत असतील तर त्यामुळे हा त्राग आहे. हा राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी व्यक्त झालाय. जिल्ह्याची पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मी ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देऊ नका. कृपया अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारं ट्विट करणं बंद करा. पोलीस ठाण्यात जाऊन दादागिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगलं. दरम्यान मेघना बोर्डीकर आणि रोहित पवार यांच्यात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुरू असलेल्या या वादात अनेक युजर्स, अनेक नेटकरी हे रोहित पवारांच्या बाजूने सुद्धा काही व्हिडिओ शेअर करतात. यामध्ये एका युजरने एक व्हिडिओ शेअर करत मेघना बोर्डीकर यांना असं म्हटलंय की यापूर्वी जेव्हा आपले वडील एका भर सभेत पोलिसांना शिव्या देत होते तेव्हाही आम्ही विसरलो नाहीये. आपणही तिथेच होतात. हा माज आपली खानदानी मुजोरी आहे. देवेंद्र फडणवीसांना या युजरने टॅग करत मंत्रिमंडळात असे मंत्री का ठेवताय असाही प्रश्न विचारलाय आणि रोहित पवारांना समर्थन दिले. दरम्यान या एकूण वादात आता आणखी भर पडणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे वेळोवेळी अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.